आपल्या घरातील अक्षय भरभराटीसाठी आणि पितरांच्या अक्षय आशीर्वादासाठी, ज्या आशीर्वादाचा कधीही क्षय होणार नाही, अशासाठी घरातील प्रत्येकाने करावे असे साधे सोपे धार्मिक सोपस्कार. भविष्य पुराणानुसार अक्षय तृतीयेला सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. या दिवशी केलेले कार्य हे अनंत पटीने फळप्राप्तीकरिता आपल्याला मिळवून देते आणि ही फळप्राप्ती आपल्याला अक्षय पुण्य प्रदान करते. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला काय खरेदी करावं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. परत तुम्हाला उदक कुंभाची पूजा विधिवत एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कोणत्या पितरांसाठी कोणती उदक पूजा करायची आहे किंवा कोणता घडा, केळी किंवा कर घ्यायचं हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे मी. जे आपला व्हिडिओ रोज पाहतात, व्यवस्थित नीट ऐकतात, त्यांना सगळ्यांना माहीत आहे. कारण यूट्यूबवर अनेक ठिकाणी भरमसाठ गोष्टी सांगितल्या जात आहेत, पण एकदम साध्या सोप्या शास्त्रानुसार आपल्याला उपाय करता येतात, पद्धती करता येतात. म्हणूनच अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंचा 24 अवतारांपैकी 3 अवतार झाले होते, ते म्हणजे या दिवशीच. पुराणामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत, ज्यामध्ये परशुराम अवतार आहे, नारायण अवतार आहे आणि हयग्रीव अवतार आहे. मग अक्षय तृतीयेला सकाळी उठल्या उठल्या काय करायचं आहे, आपल्याला सर्वप्रथम लवकर उठायचं आहे आजच्या दिवशी आणि उठल्या उठल्या मोबाईलवरती रामरक्षा स्तोत्र लावायचं आहे. सकाळी सकाळी लावल्याने मन प्रसन्न तर राहतेच, संपूर्ण दिवस तर चांगला जातोच, पण अक्षय पुण्य प्रदान करणारं असं हे रामरक्षा स्तोत्र आज लावायचं आहे. घरातल्या प्रत्येकाच्या कानावरती पडावं अशा प्रकारे थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये जरूर लावा. अक्षय तृतीयेला विष्णू सहस्त्रनामाचे पठण देखील करायचे आहे. येत असेल तर ठीक आहे, मोबाईलवरती लावून ऐका रामरक्षा संपल्यानंतर. व आंघोळ वगैरे सर्व आवरून शुचिर्भूत झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे, देवाच्या पाया पडायचं आहे. आणि विष्णू हे साक्षात जगाचे पालनकर्ता आहेत, म्हणून आजच्या दिवशी घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा विष्णू लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही साध्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे. शक्य असेल तर पंचामृताचा अभिषेक करा, काय हरकत आहे. यानंतर ज्यांना काहीच शक्य नाही आहे, साध्या दुधाचा अभिषेक केला तरी देवाला तो प्रिय आहे. तुमच्या मनातील भाव हा पोहोचणं गरजेचं आहे, कारण आपण जे करतो त्यामागची भावना किती शुद्ध आहे हे महत्त्वाचे असते. श्रद्धेने केलेले कोणतेही कार्य देवापर्यंत नक्कीच पोहोचते. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घरातील उंबरठ्याचे पूजन करायचे आहे. उंबरठा लेपन करून उंबरठ्याला दिवा वगैरे अर्पण करून आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण लावायचे आहे आजच्या दिवशी. आणि आतमध्ये येताना हातामध्ये दालचिनी पावडर घ्यायची आहे. हा उपाय लाल किताबातील उपाय आहे, सुप्रसिद्ध झालेला उपाय आहे, सगळ्यांना माहीत असेल. नसेल माहीत तरी पुन्हा एकदा सांगते. उंबरठा लेपन झालेला आहे, मस्तपैकी धूपदीपांचा वास दरवळत आहे, देवपूजा झालेली आहे, घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं पठण चालू आहे किंवा मोबाईलवरती लावलेलं आहे. अशामध्येच घरातल्या स्त्रीने डाव्या हातावरती दालचिनीची पावडर घ्यायची आहे. घराच्या मेन एंट्रन्समध्ये जायचं आहे बाहेरच्या साईडला आणि तिथून माता लक्ष्मी, माझ्या घरी तुझे आगमन झाले आहे, तुझं स्वागत मी करत आहे असं म्हणत माझ्या घरी ये अशी फुंकर मारायची आहे त्या दालचिनीची बाहेरून आत घरामध्ये येताना प्रत्येक ठिकाणी. आणि मग तुम्ही माता लक्ष्मीला देवाऱ्यामध्ये माझ्या इथे स्थानापन्न हो असं सांगायचं आहे आणि साधं दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता तुम्ही यासोबतच श्रीसूक्ताची 16 आवर्तने करायची आहेत आजच्या दिवशी. 16 आवर्तने अभिषेक करताना म्हणू शकता किंवा नेहमीप्रमाणे मोबाईलवरती लावून कुंकुमार्चन देखील करू शकता. आता हे कुंकुमार्चन तुम्ही श्रीसूक्तानेच करायचं आहे हे लक्षात घ्या. महालक्ष्मी अष्टकाने देखील आपण हे पाठ केले किंवा कुंकुमार्चन केलं तरी चालणार आहे. हे कुंकू दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचं आहे, एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. रोज सकाळी कपाळी जरूर लावायचे आहे, कारण हे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कुंकुमार्चन केलेलं आहे. येते ना लक्षात. म्हणून हे कुंकू साधारण राहत नाही, तर याची ऊर्जा जी आहे ती पवित्रता अनेक पटीने वाढलेली आहे. साक्षात लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद अखंडितपणे कधीही क्षय न होणारा असा आपल्याला मिळालेला आहे. म्हणूनच या महत्त्वाच्या कोणत्याही कामाला जाताना कुंकवाचा एक टिळा आपल्या कपाळी जरूर लावायचा आहे. हे सिद्ध करून ठेवलेलं आहे. तर हे कुंकू
दररोज वापरायचं आहे. याचबरोबर संध्याकाळी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 21 किंवा 16 पाठ करायचे आहेत. यातील कोणत्याही स्तोत्राचे पठण तुम्ही करू शकता. नाही जमलं तर कोणतंही एखादं पाठ करा किंवा सगळे पाठ तुम्ही मोबाईलवरती लावले मोठ्या आवाजाने तरी घरातील ऊर्जा लहरी पॉझिटिव्ह होतील आणि घरामध्ये ज्यांच्या श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्राला आज गुलाबजल मिश्रित पाण्याचा अभिषेक करायचा आहे. कुंकुमार्चन देखील करायचे आहे. हे करत असताना ललिता सहस्त्र नाम पठण करायचं आहे किंवा मोबाईलवर चालू ठेवा. त्यानंतर एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आपल्या कुलदैवतेचे मनोमन स्मरण करून 11 वेळा नाम जप करा. गोडाचा नैवेद्य दाखवा. आजच्या दिवशी आमरस, चपाती, वरण भात, भजी कुरवडी जे काही केलं आहे त्याचा. त्याचबरोबर जे तुम्हाला उदक कुंभ सांगितलेलं आहे त्याचं पूजन करा. केळीची पूजा करा किंवा कराची ज्याप्रमाणे तो व्हिडिओ जरा आठवणीने पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगितलेलं आहे. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून नैवेद्य अर्पण करून एक जे आहे तुम्हाला धूप जाळायचं आहे. ते धूप जाळताना लोबान मिक्स करायचं आहे, गुगळ मिक्स करायचं आहे. अनेक ठिकाणी लोबान मिक्स करत नाही तर गुगळ जे आहे त्या गुगळाचा धुरी जी आहे ती घरभर सगळीकडे पसरवायची. ज्यांना होम हवन करणे शक्य नाही आहे त्यांनी असं धूप जे आहे ते जरूर जाळलं पाहिजे. सगळी नकारात्मकता निघून जायला मदत होते. आणि दुपारी 11:30 ते 12:30 या दरम्यान पितरांना घास अवश्य द्या. तर्पण जरूर करा. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा पाठ जरूर करत दही भाताचा नैवेद्य त्यांना अर्पण करा. पितरांसाठी स्पेशल एक व्हिडिओ सांगितलेला आहे. अक्षय तृतीयेनिमित्त अनेक कामामध्ये अडथळे येतात तर त्यातून कशी सुटका करून घ्यायची आहे किंवा कसा पितरांचा आशीर्वाद अक्षय प्राप्त करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. आणि हो, व्हिडिओ आवडलाय तर लाईक करायला विसरू नका बरं का. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी लवकरच आपल्या गुरुचरित्राचं पारायण सुरू करत आहे. अनेक जण कमेंट करा. लवकरच व्हॉट्सअप ग्रुप सुरू करत आहे. लाईव्ह येऊन ती माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. पण तुमचा साथ आणि सपोर्ट असला तर आपल्याला या पारायणामध्ये खंड पडणार नाही. प्रत्येकाला एक एक अध्याय पठण करायला येणार आहे यामध्ये. त्यामुळे सगळ्यांची हजेरी असणे आवश्यक आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी सहभाग जरूर घ्या. असं म्हटलं जातं आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की वर्षामध्ये 3 पारायण तरी जरूर झाले पाहिजे गुरुचरित्राचे. यामध्ये संक्षिप्त गुरुचरित्र आहे आपल्याकडं. काय हरकत आहे? तर हे चक्री पारायण करायला जरूर सहभागी व्हा. असं काही नाही आहे की आपण त्याला योग्य वेळ तिथीच पाहिली पाहिजे. ज्यावेळी आपल्याला हे स्टार्ट करायचं आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. तुमची कमेंट मला या भरभरून द्या व्हिडिओला. या कमेंटद्वारे आपल्याला एक योग्य समय निश्चित साधता येईल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आणि अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमचा साथ आणि सपोर्ट माझ्यासोबत नेहमी राहू देत. सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.